मित्रांनो, आज आपण LCM कसं काढतात ते ट्रिक्सच्या माध्यमातून पाहूया. LCM म्हणजे लोवेस्ट कॉमन मल्टिपल, त्याचं फुल फॉर्म आहे आणि त्याला मराठीतून आपण लसावी असंही म्हणतो. मराठीमध्ये त्याला लसावी बोलतात, कारण की लसावी मसावीमध्ये कन्फ्यूज होते. आता LCM मध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल पाहूया. 8 आणि 14 यांचं लसावी काढूया. 8 आणि 14 मध्ये आपण पूर्वी कसं करायचो, 8ला 2 इंटू 2 इंटू 14ला पण 2 इंटू किती 7 येतं ते, असं त्यानुसार कॉमन कोणते त्याचं ते खूप हार्ड ट्रिक होती. हार्ड होतं म्हणजे ट्रिक्स नव्हती ती. आता आपण ट्रिक्सच्या माध्यमातून पाहूया. यामध्ये सुद्धा 2 ट्रिक आहेत. मी दोन्ही ट्रिक तुम्हाला समजावतो. यामध्ये आपण पहिल्यांदा 14 हे आपण न्युमरेटरला ठेवू, त्याला इंटू एच करू आणि जी लहान संख्या आहे ती डिनॉमिनेटरला ठेवू. एचची व्हॅल्यू आपण 1 2 3 4 अशी घ्यायची आहे. 1 2 3 4 असं जोपर्यंत आन्सर भेटत नाही तोपर्यंत वाढवायची. तर एच म्हणजे आपल्याला 1 घ्यायचं आहे सुरुवातीला. मग आपण 14ला 1ने मल्टिप्लाय करू डिवायडेड बाय 8, म्हणजे आन्सर किती 14 1 14 बाय 14 डिवायडेड 8. ते पॉईंटमध्ये आन्सर येते, त्यामुळे आपण जास्त पुढे जायचं नाही, इथेच त्याला क्रॉस करायचं, हे नसणार आहे. दुसरं घ्यायचं 40 इंटू 2 डिवायडेड 8, 14 दूने 28 डिवायडेड 8. हे पण आन्सर पॉईंटमध्येच येणार आहे. 8 त्रिक 24, ते पण नसणार आहे. 14 गुणिले 3 घ्यायचं डिवायडेड बाय 8, 14 14 28, 14 त्रिक 42, 14 त्रिक 42 लिहूया डिवायडेड 8. 42 8 8 16 8 24 8 चौक 32 8 45 नाही, हे पण पॉईंटमध्ये येणार आहे, त्यामुळे आपण हे क्रॉस करूया. नंतर घेऊया 14 गुणिले 4 डिवायडेड 8, 14 चौक 56. आता हे आपल्याला पूर्ण जात आहे, 8 7 56, म्हणजे आपला आन्सर आहे 56. आपलं LCM 56 असणार आहे. त्यामुळे आपण खाली ते व्हिडिओ, आपला आन्सर 56 आलेला आहे. LCM आपला 56 आहे. आता आपण काय केलं, इथे मोठी संख्या आहे ती डिनॉमिनेटरला घेतली, न्युमरेटरला, छोटी डिनॉमिनेटरला. आपल्याला त्यांच्या एच 1 2 3 4 करून आपण ते काढलं, एक एक संख्या वाढवून. आपल्याला फायनल म्हणजे पॉईंटमध्ये न भेटता डायरेक्ट आन्सर भेटलं पाहिजे, तर आपलं LCM भेटतं. आता ट्रिक्स आपण सेकंड पाहूया. सेकंड ट्रिकमध्ये आपण 8चं आणि 14चं आपल्या जसं तसं त्याचं 8 गुणिले 8 म्हणजे 8 1 8 8 2 16 8 3 24 असं त्यापुढे आपण लिहित घ्यायचं. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 8 म्हणजे 40 8 7 48 8 7 56 8 8 64. आपण पुढे लिहित जायचं जोपर्यंत आपल्याला आन्सर भेटत नाही तोपर्यंत. 14चं घ्यायचं, 14 5 70 14 7 84, 14 7 98. पुढचं लिहिलं नाही तरी चालेल. त्यानंतर आपण त्याच्यात कॉमन कोणतं आहे 56, म्हणजे आपलं LCM हे 56 असणार आहे. ही सुद्धा एक सोपी ट्रिक आहे. यामध्ये आपल्याला त्याचं हे करावं लागतं. आता आपण सेकंड एक्झाम्पल सुद्धा पाहूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपण 2 4 आणि 5 यांचं LCM काढूया. तर ट्रिक्स 1च्या माध्यमातून आणि ट्रिक्स 2च्या माध्यमातून. सुरुवातीला आपण ट्रिक्स 2 पाहूया. आपल्याला 2चं टेबल, 4चं टेबल आणि 5चं टेबल लिहून घ्यायचं आहे. 2 4 6 8 10 12 14 16 18 20 22 24 26, बस एवढं. आणि 4चं लिहूया. 4 8 12 16 20
24, 28, 32, 36, 40. 5चं लिहूया. 5, 10, 12, 15, 20, 25, 30, 35. यानुसार आपल्याला आता याच्यामध्ये कॉमन काय आहे? कॉमन आहे 20. इथे पण आहे 20, इथे पण आहे 20. म्हणजे आपला LCM हे 20 असणार आहे. आपल्याला डायरेक्ट भेटतं ट्रिक्स 2 नुसार. आता आपण ट्रिक्स 1 नुसार सुद्धा ते फाइंड करूया. 5 घ्यायचं न्यूमरेटरला. 5 × h डिवायडेड बाय 2, 4. hची व्हॅल्यू आपल्याला 1, 2, 3, 4 पुढे पुढे न्यायची. 2 आणि 4 घ्यायचे. आता 5 × 1 करायचं. 5 × 1 डिवायडेड 2, 4. 5 × 1 5. 5ला 2ने पण भाग जात नाही आणि 4ने पण नाही, म्हणून हे नाही. त्यानंतर 5 × 2 करायचं. 2, 2, 4. 5 दुने 10. 10ला पण 2ने भाग जातो, 4ने नाही जात, त्यामुळे हे पण नसणार आहे. त्यानंतर 5 × 3 करायचं. 5 × 3 मध्ये 5 × 15. 15ला पण 2ने आणि 4ने भाग जात नाही, त्यामुळे हे पण नसणार आहे. 5 × 4. 5 चोक 20. 20ला 2ने आणि 4ने सुद्धा भाग जातो, त्यामुळे आपलं LCM हे 20 असणार आहे. आपण ट्रिक्स 1 नुसार आणि ट्रिक्स 2 नुसार सुद्धा आपल्याला हे 20 आन्सर भेटलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स आणि लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.